ग्रेट रियांश मॉर्निंग. आपण आलो फलटण तालुक्यातील तरडप या गावी. या गावीमध्ये आपण या बाबांना अमृत ज्यूस अल्कलाइन ड्रॉप दिले होते आणि ते कशासाठी दिले होते आणि कुठल्या आजारावरती दिले होते हे आपण त्यांच्या मुलाकडून ऐकूया. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. धीरज रेड्डी. धीरज रेड्डी, राहणार तरडप मध्ये. तुम्ही तुमच्या वडिलांसाठी हे अमृत ज्यूस ज्यावेळेस घेतलं होतं त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आणि कुठले डॉक्टर होते ते? त्यांना अटॅक आलता. अच्छा. 100% ब्लॉकेज सांगितले. बोटे डॉक्टरांच्या दवाखान्यात गिरिराज हॉस्पिटलला ऍडमिट केलं. अच्छा. 3 महिन्यांचा कोर्स चालला होता त्यांचा. पण जसे अमृत ज्यूस आणि ते ड्रॉप दिल्यापासून त्यांचं जे ब्लॉकेज ड्रॉप दिले हे देतात आणि या तेव्हापासून त्यांचं ब्लॉकेज पण प्रमाण कमी आलं आणि डायलासिस वगैरे चालू होते. पण या औषधानं पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि डॉक्टर बोयटे सरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? म्हणजे बायपास करायला सांगितलेलं आणि त्यांची नो गॅरंटी सांगितली होती. म्हणजे बाबांची नो गॅरंटी. तुम्हाला नो गॅरंटी म्हणून सांगितलं. आता तुम्हाला गोळ्या किती तयार होत्या त्यावेळेस? त्यावेळेस गोळ्या त्यांना एका टायमाला 12 गोळ्या होते. 36 गोळ्या होत्या त्यावेळेस. 12 म्हणजे 36 गोळ्या. आता ते 2.5 ते 3 गोळ्यावरती आलेले आहे. बघा मित्रांनो, किती जबरदस्त असा रिझल्ट आलाय. म्हणजे हे अमृत ज्यूस खरंच अमृत आहे असं तुम्हाला म्हणायचंय. बरोबर. आणि प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे का नाही? घेतलं पाहिजे का नाही बाबा?